हॅलोज. हल्ली क्रिस्टल्स, जेम्स किंवा रुद्राक्ष वगैरे हे सगळं घालणं हे एक फॅशन ट्रेंड बनून गेले नाही का. छान वाटतं घालायलाही, पण त्याचं ॲक्च्युअल जे पर्पज आहे ते अर्थातच आपलं प्रोटेक्टिव्ह शिल्ड म्हणून आपण या वस्तू वापरत असतो आणि ते अर्थातच आवश्यक आहे. कारण आत्ताच्या या लाईफमध्ये सध्या जे काही चालू आहे तर तिथे हा अवेअरनेस आपल्यात असणं, आपण आपल्या गोष्टींची काळजी घेणं ही खूप आवश्यक आहे नाही का. आणि मी नेहमीच एनर्जीजविषयी बोलत असते, तुम्हाला माहीत आहे, कारण हे संपूर्ण विश्व एनर्जीने आणि व्हायब्रेशन्सनी भरलेलं आहे, तेच काम करत असतं. त्याच्यामुळे इथे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अशा दोन्ही एनर्जीज काम करतात. त्यामुळे निगेटिव्ह एनर्जीपासून आपल्या स्वतःला प्रोटेक्ट करणं हे ऑफकोर्स आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि ज्यावेळी आपण अशी काही प्रोटेक्टिव्ह जी शील्ड्स आहेत, उदाहरणार्थ ज्या माळा आहेत किंवा क्रिस्टलची ब्रेसलेट्स आहेत, ते ज्यावेळी वापरतो त्यावेळी अर्थातच ते निगेटिव्ह एनर्जी आपल्यात ॲब्झॉर्ब करत असतं आणि आपल्याला प्रोटेक्ट करत असतं. तर ह्या निगेटिव्ह एनर्जीज वेळोवेळी क्लीन्स होणं तेही खूप गरजेचं आहे. पण ह्याविषयीचा अवेअरनेस आपल्याला असतोच असं नाही. त्याच्यामुळे ह्याचं क्लिन्झिंग फ्रिक्वेंटली होणं हेही तितकंच आवश्यक आहे. आणि त्यामुळे त्या रिचार्ज करणं किंवा पुन्हा त्या एनर्जेटिक करणं हेही तितकंच आवश्यक आहे. तर हे आपण कसं करू शकतो, तर अर्थातच मिठाच्या पाण्यामध्ये हे जे आपण क्रिस्टल्स यूज करतो किंवा रुद्राक्ष यूज करतो, तर दर काही दिवसांनी हे आपण मिठाच्या पाण्यामध्ये छानपणे त्या सोक करून ठेवायच्या अर्धा एक तास, आणि मग परत त्या छान पुसून घेऊन ते यूज करायच्या. त्याचबरोबर आपण जो धूप करतो त्या धुपानी सुद्धा त्या छान रिचार्ज होतात किंवा त्यांचं क्लिन्झिंग होत असतं. तसंच आपण आपल्याकडे एक सॅलेनाईट प्लेट म्हणून येते किंवा बाउल्स येतात, तर त्याच्यामध्येही ही सगळी जी आपली ऑर्नामेंट्स आहेत ती आपण ठेवू शकतो, क्रिस्टल्स वगैरे, आणि त्याचं रिचार्ज होत असतं. त्याचप्रमाणे आपण मूनलाईटमध्ये किंवा सनलाईटमध्ये काही तासांसाठी हे जर क्रिस्टल्स वगैरे ठेवले तर त्याद्वारेही याचं क्लिन्झिंग होत असतं. आणि अशा पद्धतीने आपण फ्रिक्वेंटली आपली ही जी प्रोटेक्टिव्ह शील्ड्स आहेत ती क्लीन्स करणं, एनर्जाईज करणं आवश्यक असतं, तरच त्याचे मॅक्झिमम आणि कन्सिस्टंट रिझल्ट्स आपल्याला मिळू शकतात. तर तुम्हाला माहिती असेल तर देन इट्स ओके, पण नसेल तर यापुढे तुम्ही अशी काही वस्तू ज्या प्रोटेक्टिव्ह शील्ड म्हणून आपण यूज करतो ते यूज करत असाल तर त्यांचं फ्रिक्वेंटली छान क्लिन्झिंग करा आणि मगच ते वापरा. तोपर्यंत काळजी घ्या. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.